सिडकोमधील प्रभाग क्रमांक 24 मधील नयनतारा परिसरातील डांबरी रस्त्याला मुसळधार पावसामुळे तब्बल 10 ते 15 फुटांचा मोठा खड्डा पडला होता। हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून शाळकरी विद्यार्थ्यांच्या व्हॅनसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ये-जा रस्त्यावरून होत असते। यामुळे कोणताही गंभीर अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली होती। याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रभाग क्रमांक 24 चे नगरसेवक बंटी उर्फ प्रवीण तिडमे यांच्यासोबत दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। माहिती मिळताच त्यांनी अवघ्या 10 ते 15 मिनिटात संबंधित कर्मचारी घटनास्थळी पाठवून तातडीने खड्डा बुजवण्याच्या सूचना दिल्यात। कर्मचाऱ्यांनी त्वरित काम सुरू करून धोकादायक खड्डा भरून वाहतूक सुरळीत केली। नगरसेवकांच्या या तत्पर कार्यपद्धतीमुळे संभाव्य अपघात टळला असून स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कामाचं मनापासून कौतुक केलं। तेव्हा इथे खूप मोठा खड्डा पडलेला होता। आता हा जो खड्ड्याचा प्रकार हा 3 ते 4 वेळेस झालेला आहे। जेव्हा पुलाचं काम झालं तेव्हा आमच्यानुसार तरी पुलाला अगोदर जो सपोर्ट द्यायचा आहे दोन्ही पुष्पदर्शन झाला। याच्यामध्ये सकाळी मी बंटी भाऊतींना कॉल केला, त्यांची टीम आली, तत्परतेने काम चालू झालं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। आणि याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला माझं आव्हान आहे की त्यांनी जे काही काम आहे हे 4 वेळेस इथे खड्डा पडलेला आहे। इथे हा रस्ता इतका रहदारीचा आहे, इथे अनेकदा 1-2 गाड्या पण मध्ये गेल्या, मागच्या वेळेस खड्डा पडला होता। पण ह्या वेळेस आता बंटी भाऊनी माणसं पाठवलेले आहेत, पण कॉन्ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेला माझी एवढीच विनंती की ते काम परमनंट आणि कायमस्वरूपीचं व्हावं, एवढीच विनंती। धन्यवाद। लोकप्रतिनिधी असावा तर असा असं नागरिकांच्या एका फोनवर प्रतिसाद देणारा अशा शब्दात नागरिकांनी प्रवीण तिडमे यांच्या कार्याची प्रशंसाही केली आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिडको।